सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनशिक्षण संस्थान गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ अल्पशिक्षित युवकांना आणि महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचं कार्य करत आहे। पाहूया त्याविषयीचा हा वृत्तांत। आत्मनिर्भर भारत या अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा आत्मनिर्भर करण्याचं महत्त्वाचं कार्य गेले 20 वर्ष अविरतपणे करत आहे इथलं जनशिक्षण संस्थान। केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांच्या अंतर्गत स्थापन झालेलं जनशिक्षण संस्थान जिल्ह्यातल्या गरजू तरुणांच्या महिलांच्या कौशल्य विकासासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे। महिला सक्षमीकरणासाठी इथं विशेष प्रयत्न देखील केले जातात। शिवणकला, फॅशन डिझायनिंग, ज्यूट बॅग मेकिंग, ब्युटी पार्लर, इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग, शंख शिंपल्यांपासून सजावटीच्या वस्तू, नारळाचं कायर, करंटी यांपासून शोभिवंत वस्तूंची निर्मिती या सर्वांचं प्रशिक्षण इथं दिलं जातं। आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत आम्ही सिंधुदुर्गला आत्मनिर्भर करायचा एक प्रयत्न करतोय आणि यासाठी आम्हाला कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांच्या गायडन्सनुसार आम्ही काही इथे ट्रेनिंग स्किल राबवतो। तर त्याप्रमाणे आमच्या आत्तापर्यंत म्हणजे 2001 साली स्थापन झाल्यापासून आजपर्यंत साधारण एक 70,000 आम्ही ट्रेनीजना आम्ही ट्रेन केलेलं आहे। भारत सरकारने जनशिक्षण मार्फत जे कोर्स आणलेले आहेत त्याच्यामधनं ब्युटी पार्लरचा कोर्स करून मी स्वतः ब्युटिशियन झालेली आहे। तसंच माझा स्वतःचा व्यवसाय मी सुरू केलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचं महत्त्व पाहता पर्यटक कक्ष, परिचराचं आणि पाण्यातील साहसी खेळांचं प्रशिक्षण इथं दिलं जातं। याशिवाय शेती कामात वापरली जाणारी ग्रास कटर, पॉवर टिलर अशा शेती अवजारांच्या दुरुस्तीचं प्रशिक्षणही गरजू युवकांना इथं दिलं जात आहे। जनशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेल्या बहुतेक लाभार्थ्यांनी स्वतःचे लघुउद्योग सुरू केले आहेत। जनशिक्षण संस्थांची मातृसंस्था असलेली मानव साधन विकास या संस्थेनं जिल्ह्यात 20 वर्षांपूर्वी सर्वप्रथम नर्सिंग कॉलेजची स्थापना केली। इथं महिलांना नर्सिंगचं प्रशिक्षण दिलं जातं। या नर्सिंग कॉलेजमधील प्रशिक्षित विद्यार्थिनी आज मोठ्या रुग्णालयांमध्ये आपली सेवा देत आहे। कौशल्य विकासाच्या क्षेत्रात अग्रणी संस्था म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनशिक्षण संस्थान ओळखले जाते। याचं श्रेय मानव साधन विकास संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश प्रभू यांना जातो। 2 दशकांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं या ठिकाणी भारतातील पहिलं जनशिक्षण संस्थान सुरेश प्रभू यांनी उभारलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला दिशा दिली। जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे। हे या संस्थांचं उल्लेखनीय कार्य आहे। आम्ही जनशिक्षण ही आमची ऑलरेडी एक ती आता वेगळी संस्था केलेली आहे। कारण असं असतं की मानव साधन विकास संस्थेने मंत्रालय स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप मंत्रालयाकडे अप्लाय केलं। त्यांनी आपल्याला हे जनशिक्षण संस्थान प्रदान केलं आणि मानव साधनने तो वेगळा ट्रस्ट केला। आज आपल्याला सिंधुदुर्गामध्ये एक आहे आणि रत्नागिरीला पण एक वेगळं जनशिक्षण संस्थान आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि ते आता आपण वाढवतो। मानव साधन संस्थेच्या माध्यमातून परिवर्तन केंद्र, जनशिक्षण प्रबोधिनी, नर्सिंग महाविद्यालय अशी अनेक रोजगार देणारी केंद्र उभारून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना, महिलांना आर्थिकरित्या भक्कम करण्याचा प्रयत्न होत आहे। विजय गावकर, दूरदर्शन बातम्यांसाठी सिंधुदुर्ग।